4-5 वर्ग शिकलेल्या जरा भूषणात आलं तर ते म्हणला मी देवाला मानित नाही. मी म्हणलं कर्ण वार बन. हवा गेली सगळ्या बोकडा इथून. हा त्या बापाची जहागिरी आहे सुंबळ्या. तू 4-5 पुस्तकं शिकला म्हणजे लय शहाणा झाला रे. हे झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. जगाचा बाप नालाय का तू मानित नाहीस. तुला यशीतून एके दिवशी न्यावाच लागणार आहे. लय काही काही रगील भेटतेत ना. हे आम्ही देवाला मानित नाही. नको मानू थोत्र्या. एके दिवशी थोत्तर वाकडं करून जाशील. नको मानू तू. नको मानू. नको मानू. 15 दिवस सूर्यदर्शन झालं नाही. होतं का नाही मागच्या 15 दिवसात. थेंब पडणं गेला. असं वाटत होतं गावाची गाव वाहून जाते असं आभाळ. हो ज्या आधी जेवाऱ्या निसाल्या का त्या पानपिशा झाल्या. इतका आभाळ. गव्हाचं कस झालं सांगू का. मी या ईदभर आणि दाढी फुटभर इथंच गहून ते निसले. हो मी बी पेरला 9 एकर. गडी म्हणला लवकरच निसवाला. मी म्हणला असं ती सगळ्याचाच निसवाला आपला बी. कशाने माहितीये हे आभाळानं कोणात ताकद येते. किती ज्ञानाचे कोंबडे एका जाग्यावर झाल्यावर गारा पडला असता. नाही ही सगळी सत्ता त्याच्या ताब्यात आहे. पडलं 4-5 दिवसापासून पुन्हा ऊन सुरू झालं. कोणात ताब्यात आहे त्या विटेवरच्या मालकाच्या. मग ही सगळी सत्ता ज्याच्या ताब्यात आहे तो संती केला ऋणी. नाथांना एक जणांनी प्रश्न केला. मला असं वाटतं शांतीब्रह्म एकनाथ महाराजाला बळीराम बाबा बोलते त्यार ती बी नशीबवान असं हो. एकनाथ महाराजांना बोलायला भेटते त्याला. नाथ बाबा म्हणे तुम्ही म्हणता संती केला ऋणी. देवाकडे काय कमी हो. तो लक्ष्मीचा मालक आहे. तो सत्यभामेचा मालक आहे. 21 क्विंटल 78 किलो 44 तोळे म्हणजे 22.5 क्विंटल सोनं देणारा रोज. नीट ऐका. रोज सोनी देत होता. सोनं 22.5 क्विंटल सोनं रोज एक मणी देत होता. तो मणी भगवंताच्या पत्नीनं माहेरातून आणला होता. माहेरातून शेजारणीनं आमच्या महाराजनीला बिबे दिले. ते फुलं 90 रुपये किलो विकले. 90 रुपये किलो ते बिब्याची फुलं. तर ते फुलं दिल्याच्या नंतर आमची पोरायची माया म्हणली बाई मला उद्या सक्रातीला बिब्याची फुलं दिले. बिब्याची फुलं दिले. खाली ठेवून बोलाव ना. तसेच हातात उजव्या हातातले डाव्या हातात घेतले. बाई म्हणलं कोण दिले. त्या काकून दिले. बाई काय त्याचं. आणि 1.5 घंट्यात तो होतो खपक्या झाले. तिच्या लक्षातच आलं नाही बिबेला तेले म्हणून. तर मी म्हणलं वांद्याला जायचं का नाही मंदिरात. बाई ना असं थोबाड घेऊन कसं जा. त्या बिब्याच्या वाफाऱ्यानं तिचं तोंड सुजलं तरी त्या बाईचं वर्णन करायली. तरी त्या बाईचं. या बाईनं 22.5 क्विंटल सोनं देणारा मणी आणलाय. काय बाई असेल अधिकारी कल्पना करा ना. ती जगाच्या मालकाची धर्मपत्नी सत्यभामा. कोणाला भिकारी आणि कोणाला श्रीमंत करायचंय हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. श्रीरामभाऊ काम केल्यान माणसं मोठे झाले असते तर आम्हाला श्रीमंत झाले असते आणि आडत दुकानदार बराशी खांदायला गेले असते. प्रारब्ध लागतं. नशीब लागते. काम करत जावं. मी त्याबद्दल नाही बोलणार. काम करायचे उद्योगाचे निमिषे विरोधात नाही बोलणार. आहे का नाही तनपुरे बाबा. भाग्याचे नाही पडशे. उद्योगाचे नाही. संपत्ती येत अपेशे. ज्ञानेश्वरीचे इथं काय ताण नाही याचा. उजडूस तर कीर्तन सोडायचं नाही. प्रारब्ध प्रारब्ध योग हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. आणि ती लक्ष्मी जगाच्या मालकाची पत्नी आहे. आणि तो संतान कुंडरून घेतोय ना बाबा. शंका आहे मला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी सांगितलं बाबा एका माणसाचे 5 कोटी बँकेत होते पण रविवार होता. आणि पोरीचं बाळात पण आलं. डॉक्टरनं सांगितलं शिजर करायचं 50,000 रुपये पाहिजे. रविवार आहे तेव्हा ATM नव्हते. शेजाऱ्याची मसडी इकली. त्याला 1.5 एकर रान होतं. मसडी इकून घरी आला. ज्याचे 5 कोटी बँकेत येत ते मोठा किती असेल कल्पना करा. पण रविवार असल्यामुळे बँकेत जाता येत नव्हतं. शेजाऱ्याची मसडी इकली. याच्याच बांधाव चारीत होतं.
आणि त्याची मसडी क्लीन सांगितलं, अण्णा तात्या जी काही पैसे आहेत का? मालक दुपारात मसडी इकली, हे 70,000, 5 कोटी बँकेत आहेत, काय कामाचे? 1.5 एकरवाल्याचे 50,000 कामी आले. नाथांनी सांगितलं वेळेला महत्व असतंय. जगाची मालकीन लक्ष्मी जगाच्या मालकाची धर्मपत्नी आहे. एवढं मोठं सोनं आणणारी सत्यभामा जगाच्या मालकाची पत्नी आहे. पण जगाच्या मालकाला सुद्धा एके दिवशी कर्ज घ्यावं लागलं. तो जगातला 1 नंबरचा श्रीमंत होता, त्याच्याकून घेतलं. धन कोणाचे रे? कुबेराचं द्रव्य आहे. विश्वाच्या मालकाने घेतलंय. कालची जी एकादशी गेली का मागची, ह्या मागच्या एकादशीला ब्रह्ममहोत्सव असतो तिरुपतीला. ब्रह्ममहोत्सव कालच्या एकादशीला आणि द्वादशीला कालच्या ब्रह्ममहोत्सव. या ब्रह्ममहोत्सव याच्याकरता भरवलाय, सर्व देवता एकत्रित करून भगवान बालाजी भगवंताने त्या कुबेराचं द्रव्य परत करण्याचा न्याय त्या दिवशी ठरवला. म्हणजे जगाच्या मालकानं कुबेराकून द्रव्यभूषण घेतलंय. तर समोरच्या व्यक्तीनं शांती ब्रह्मनाथ बाबाला सांगितलंय, कुबेरे देव केला ऋणी, ब्रह्मांडाचा धनी आणि कुबेरे केला ऋणी असं म्हणानं. महाराज म्हणले ते नाही म्हणणार. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला ऋणी. तर समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, महाराज भौतिक श्रीमंतीत तुम्ही एकटे जर सोडून दिले तर बाकीच्या सर्व 18 संतांना 17 संतांना संध्याकाळची खाण्याची पंचायत होती. तुम्ही एकटे होते. शांती ब्रह्म एकनाथ महाराज भौतिक श्रीमंतीत मोठे होते रे आसाराम. सकल आता दिसतो ना तुम्हाला मी. माणसं खुश झाले हो. सगळ्या कीर्तनात तुम्हाला दोघा तिघायला बोट मोडू मोडू शा देऊ लागले, पण जमलं. विठाला विठाला विठाला. सकल संता माझे राजा स्वामी एकनाथ महाराज. त्यांचाही दोष नाही, वेळ काढून आलेत ना. ते आलेत म्हणूनच गिरगाव करायला किंमत आहे.
ते नसते आले तर कोणाला सांगितलं असतं कीर्तन. आणि हे येते म्हणूनच तुम्ही तारखा घेतात. हो, नाही तर दगड उचलल्या विचू निघत होते. विठाला 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 स्वामी कनाथ माझा महाराज. तुम्ही सर्व संतांमध्ये दिसणाऱ्या श्रीमंतीत राज्य होते. एकनाथ महाराजांना सांगितलं, दादा मला माझी संत जरी राजा म्हणत असतील पण विटेवरच्या मालकाला द्यापुरते पैसे माझ्याकडे नाहीत. वा, निमुटपणे स्वीकारता आणि पुन्हा म्हणता संती केला ऋणी. नाथांनी सांगितलं सगळं ऋण पैशाचंच असतंय असं डोक्यातलं काढून टाक. काही काही ऋण पैशाचीच असते असं नाही, काही कर्तव्याची ऋण आहेत. जगातल्या 23 तत्व सिद्धांतकापैकी एक तत्व सिद्धांतिक व्यक्ती रस्त्याने चाललाय. डोंगराळ भाग आहे, त्या काळातला परिसर, त्या काळात परिस्थिती काय असेल कल्पना करा. रोड नसतील, रस्ते नसतील, 100 किलोमीटर पर्यंत जंगल असेल. ऋण ऋण सांगतोय. कधी कधी पैशाचंच ऋण असतंय असं कोण म्हणतंय तुम्हाला? तो तत्व सिद्धांतिक जगातला 23 तत्व सिद्धांतिकापैकी एक. त्याचं नाव घरी गेल्यावर पहा. मी गुत थोडंच घेतलं सगळं सांगायला. आणि तो तत्व सिद्धांतिक रस्त्याने चालला. रस्त्याने जात असताना त्याला बसण्यासाठी घोडे, त्याच्या सोबतही 4-5 त्याचं शिष्य मंडळ होतं. त्या काळातला तत्व सिद्धांतिक म्हणलं शिष्य किती असतील कल्पना करा ना. आता संध्याकाळचा काही मेळ नसतोय तरी आम्हाला वाटतं 10 शिष्य भावताल फिराव. घोड्यावर माग पुढे 4-2 शिष्य. पण योग असा आला 4ही घोडे बरकटले. दादा आवाज थोडासा कडक करा. छान साऊंड सिस्टीम. एकटा तत्व सिद्धांतिक रस्त्याने चाललाय. तहान लागली, व्याकुळ झाला. त्या तत्व सिद्धांतिकाचं व्याख्यान ऐकण्यासाठी सर्व दर्शनाचार्य अधिकारी व्यक्ती त्याचं व्याख्यान ऐकण्यासाठी त्या महात्म्याचं लाखो लोक त्या काळात सकाळपासून जागा धरून बसलेले. पण हा जंगलातच आहे. संच गेले ठिकाणाला, मेन महाराज मागच. शोकाने हातपाय धुवून भात खाऊन बसले. नवरदेव मागच पडला. महाराज पाठीमागच आहेत. एका झाडाला टेकन दिलं. ऋण सांगतोय ऋण. सगळे ऋण पैशाचे असते असं नाही. झाडाला टेकन देऊन तो महात्मा बसला. जीभ लहालहा करत होती. ओठ कोरडे पडलेले होते. कधी कधी जीभ टाळूला चिटकत होती. अंगातलं पाणी संपलेलं होतं. त्या झाडाकडे बघत असताना झाडाची 4-2 पानं तोडली आणि ती पानं तो व्यक्ती चावत होता. कारण त्या पानातलं पाणी तेवढंच आपली जीभ ओलसर होईल अशा अपेक्षेनं तो तत्व सिद्धांतिक झाडाचे पानं चावत होता. पण प्रारब्ध इतकं खोटं होतं, ते झाडाचे पानही कडूच होते. तेवढ्या अवकाशात, त्या परिसरात, त्याच जंगलात राहणारा धिप्पाडची धिप्पाड उंच 75 हात पागुट डोक्याला बांधलेला, पिळदार शरीराचा, भरगच्च बांध्याचा, काळा ठिक्कर शरीराचा एक वयस्क अर्धावट वयातला माणूस त्या झाडाखाली आला. त्या साधूची गंध, त्याच्या गळ्यातल्या माळा, त्याचे कपडे पाहून त्यानं पटका खाली टेकला आणि जमिनीवर नाक घासून त्या साधूला प्रणाम केला. ऋण सांगतोय ऋण 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 ऋण. कसं कर्ज असते. थोड्या वेळाच्या नंतर त्या साधूच्या मुखारविंदातून वाक्य पडलं, दादा जवळपास पाणी पिण्यासाठी आहे का? त्या व्यक्तीनं सांगितलं, हाकेच्या अंतरावर एक विहीर आहे. हाकेच्या अंतरावर एक विहीर आहे, तिथपर्यंत चाला. तिथं चालता येत नव्हतं. जीभ कोरडी पडली. प्राण सुटणारे पाण्या वाचून या धिप्पाड माणसानं तो तत्व सिद्धांतिक पाठीवर घेतला आणि त्या विहिरीपर्यंत नेला. पण प्रारब्ध इतकं खोटं होतं, पाणी काढायला लोटच नव्हता. काहीच साधन नाही पाणी काढण्यासाठी. समोरच्या व्यक्तीनं सांगितलं, जगातल्या 23 तत्व सिद्धांतकापैकी मी एक आहे रे. सर्व शास्त्र माझ्या जिभेवर खेळतात. प्रकांड विद्वान आहे मी. एकही प्रश्न अनुत्तरित ठेवत नाही पुराणाचा. एवढं सखोल ज्ञान, अस्खलित विद्वत्ता माझी आहे. पण मी पाण्या वाचून मरतोय रे. लाखो लोक माझी वाट बघतात. त्या व्यक्तीनं सांगितलं, गुरुदेव
पाणी काढण्यासाठी साधन माझ्याकडे आहे, पण जाण्यासाठी अर्धा तास लागतो, येण्यासाठी अर्धा तास लागतोय. त्यानं सांगितलं वाचत नाही तवरक, आणू नको जाऊ नको, फक्त मी गेल्यावर एकच काम कर, जराशे लाकडं जमा कर आणि मला फुकून दे. माणसं शिकलेली नसली म्हणजे वाईट येत असं काही काही 4-2 वर्ग शिकलेले किंवा 10-5 अभंग पाठ असणारे दुसऱ्याच्या नाकात काड्या घालतात. आम्ही महाराज आहे आणि तू काय मग, तू महाराज मग काय नवलाची गोष्ट आहे. काही काही भागात तो प्रांतीय महाराज, आपल्याशिवाय कोणाचं चलूच द्यायचं नाही. घे बोकंडी होतो या प्रांत. विठाला विठाला इतके फुगलेले कांदे काय काय. या प्रांतातला मीच मोठा. ह तो खालीन वरी तू अंगाव गाव लय पाहिले फुगीर. 2629 गाव पाहिले मी, काय गांजा ओढून थोडीच पाहिली. काय कोणाला काही म्हणायचं नाही. फुकट कळण शेंडी वळवळ कशाला लोकायचं इचकायचं. कोणी इचकू द्या, आपण नाही इचकायचं कोणी. हा गरज नसती, गरज नसती. शहाण्यांना इचकायचं. जंगलात राहणारा माणूस, शिकार करणारा माणूस, सात्विक अंतकरणाचा माणूस, त्यानं सांगितलं महाराज तुमचे प्राण वाचविण्यासाठी एक पर्याय आहे. विहिरीचं पाणी 40 हात आहे आणि पागुट 75 हात आहे. त्या तत्व सिद्धांतिकाने विचारलं प्रभू तात्या, अरे बकीट पाहिजे ना, तू या पागुट्याला बकीट बांधलं असतं. बकीट नसू द्या महाराज, पण पागुट जरी विहिरीत सोडलं तर ते पागुट भिजणार, ते पाणी घेऊन येणार आणि ते पागुट तुमच्या तोंडात जर पिळलं तर तुम्हाला पाणी मिळणार. तुम्ही झाडाचा पाला चावता ना, त्याच्यापेक्षा किती मोठे बघा. नंतर याने विचार केला तुझी जात कोणती. ह्यो महाराज असा अडचणीत घुसला. तुझी जात कोणती. आपल्याला एखाद्या दुकानातून जर गुळ आणायचा असेल तर आपणा लागी चाड, त्याचे याते को सांगितलं तिळा आणलेत पण तुझ्या वडिलांनी गुळ विसरलाय, तू दुकानावरून गुळ घेऊन ये. आई कोणाच्या दुकानावर जाऊ. समोर वाणी दादाचं दुकान आहे, त्या वाण्याच्या दुकानावरून गुळ घेऊन ये. पोट्टर गेलो तर माझ्यासारखं. पोट्ट दुकानावर गेल्याच्या नंतर म्हणलं तुम्ही वाणीच आहेत का. हो. तुमचे वडील बी वाणीच होते का. तुम्हाला भेटलेली बायको वाण्याच्या कुळातलीच आहे का. त्यानं किलो घेतला आणि फेकून हाणला. अरे पाप्या तुला गुळ पाहिजे का आमची जाती चरायला आला. काय करायचंय, मरायला महाराज मरायला झाडाचे पानच आवाज म्हणतोय तुझी जात कोणती आहे. ममाम शूद्र भवायम हिंसाचारेण तत्रायाम विहंगमा भय तिक्तानाम भक्षंती भयम तथावेच. या वनातली पाखरं मारून मी खाणारा जगणारा माणूस आहे. अरे बापरे म्हणले हे तो पाखरो खातोय. ठीक आहे. पटका कोण्या दिवशी धुतला होता ते म्हणला ते नाही माहित राव. धुण्याचा संबंधच नाही. मी आंघोळ करीत नाही 1.5 महिन्यान तर पटका धुण्याचा काय संबंध आहे. आंघोळच करीत नाही मी. अरे बापरे अवघड गोष्ट आहे.
एकीकडे हे अवघड वाटू लागलं बळीराम बाबा, आणि एकीकडे अवघड वाटू लागलं. यमच दिसू लागला, मरतय म्हणे आता आपण. असं दे म्हणला कवाचा बी बुडीव पटका. बुडीला पटकान 2-4 भाऱ्या पिळल्या, अर्धा लिटर पाणी पिलं, स्ट्रॉंग झालं. महाराज घोड्यावर बसलं, बंग कार्यक्रमात निघून गेलं. तिथे गेल्यावर सत्कार केला. सत्कार तर महाराजांनी सांगितलं, अमक्या अमक्या डोंगरावर एक पटक्यावलं धिप्पाड मथार राहते, आहेर त्याला द्या. लोक म्हणले ते तर वाटपाडे आहे, ते तर लावरं चित्र कोल्हे सशे मांजरं डुकरं काही बी खातंय. ते नका सांगू म्हणले, तुम्ही इतके जण माझ्या दर्शनासाठी थांबलात ना, त्याच्यामुळेच वाचलोय. त्यानं काय यमाला थांबिलं? अरे नालायका होत, यमाला नाही थांबिलं, त्यानं पाणी पाजल्यामुळं वाचलोय. दृष्टांत संपला. पैसे दिले का महाराजाला? नाही. काय केलं माहितीये? पाणी दिले. किती मोठं ऋण आहे, प्राणदान देण्याचं ऋण आहे. महाराज सांगतात असे काही ऋण आहेत, ते ऋण भगवंताच्या डोक्यावर आहेत, आणि ते ऋण उतरण्यासाठी म्हणून नाचे मागे मागे. कसा नाचतो? एका बाईनं भजन केलं. चांगली बाई होती ती, गोड भजन करणारी बाई होती. एकांतात भजन केलं. फार सुंदर, फार सुंदर. काय भजन केलं माहिती? नुसतं त्याच्या नावाचं नामस्मरण. म्हणून नाचे मागे मागे. तो संती केला ऋणी नंतर बघू. हो नंतर बघू. जेवायला 10-15 पदार्थ वाढले असं सांगतेत का इथून सुरुवात करावं? हा, भात आधी खात असते, त्याबद्दल तू मत नाही. भात आधी खात असते. मी काय यठे नाही. मला माहिती अगोदर भात खाते आहे की नाही. रात्री भातच खाल्लास ना सर. म्या खाल्ल्यामुळे यानं खाल्ला. याला वाटलं तिथले आपल्याला यठण्यात काढते म्हणून खाल्ला. कधी कधी नादान करावं लागत असते, विलात नाही. म्हणून नाचे मागे मागे. जीवनभर जगाच्या मालकाचं भजन केलं. भजन करत असताना काही सामाजिक अडचणी. आईनं सांगितलं, माय तू भजन करतेस म्हणून नाचे मागे मागे. जेवढे पुरावे सांगता येतील तेवढा प्रयत्न करतो. हो. आणि पुन्हा आपला बांध आला की आऊत आखडीतो, हे बी ध्यानात ठेवा. दुसऱ्याच्या रानात कशाला आऊत घालू? नाही घालणार. टायमाच्या पुढे नाही जाणार, तुम्हाला त्रास नाही देणार. माय तू भजन करतेस? जी. आपल्या संस्कृतीमध्ये भजन बायकांनी करू नये असं सांगितलंय. तू का करतेस? तिनं सांगितलं, आई बायकांनी कुठं जावं कुठं न जावं या संस्कृतीचे नियम मी काटेकोरपणानं पाळते, पण मी भजन जरी करीत असेल तरी आपल्या वाड्यात करते. तुम्ही मागे गेलतात तनपुरे बुवा, ते राठोड नावाचा व्यक्ती, त्याला 5000 एकर जमीन, मेवाडचा राजपूत राठोड, राजपूत 5000 एकर जमीन. आजही आहे का नाही? आज पण आहे, आजही ती जमीन आहे. फार मोठ्या श्रीमंताची कन्या, त्या काळातला त्या प्रांतातला राजा. अगं नाव जाईल तुझ्या बाबाचं. आई मी तसं काम करणार नाही, बाबाचं नाव जाईल असं मी चुकून वागणार नाही. तू काळजीच करू नकोस ग माझी आई, काळजी करू नकोस. आणि ती भजन करायची, भजन बसून भजन. अष्टधातूची मूर्ती होती म्हणून नाचे मागे मागे. किती देव वेडा होतो पा भक्तासाठी. जीवनभर भजन केलं, पण समोर बसलेली मूर्ती तिला बोलतच नव्हती. तिने मनात विचार केला, मी भजन करते पण आम्हाला बोलत नाही, म्हणजे आपलं भजन टोकाला पोचल्याचा वाण नाही. तिनं त्याच्यानंतर भजन उभं राहून केलं. उभं राहून भजन करू लागली. उभं राहूनही भजन करत असताना तो बोलत नाही. मग तिने विचार केला, भजन या संप्रदायामध्ये नाथ ब्रह्म म्हणतात, आपल्या वारकरी संप्रदायात लावणी मृदंग, श्रुती टाळ घोष, शिव ब्रह्मरस. आपल्या टाळ, विना, मृदंग हा नाथ ब्रह्म आहे. हे या स्वराच्या याच्यात अधीन होऊन माणसं गोड गातात, कोकिळकंठी माणसं यांच्यासारखी गोड गातात. तिने विचार केला, आपल्याकडं असं काही नाहीये. मग तिनं त्या काळात 2 वाद्य घेतले, एक एकतारी घेतली आणि एक चिपळी घेतली. तर वारकरी संप्रदायात चिपळीला किंमत आहे. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायच्या हातात चिपळी आहे, संत शिरोमणी नामदेवरायाच्या हातात चिपळी आहे, चोखोबारायच्या हातात चिपळी आहे, सावता महाराजांच्या हातात चिपळी आहे. बस झाली इतकी नावं.
या संतांनी चिपळ्या वाजून भजन केले. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये चिपळी वाद्याला किंमत आहे. पण एक तारी, तिच्याकडे एक तारी होती, त्याच्यासाठी एक शपक प्रमाण सापडे. नंतर कोणी बोट घालायचं नाही म्हणून आताच सांगतो ते शपक प्रमाण काय होतं रे. भजन करी भावरी भावरी घेऊन मीरा भजन करी बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी बावरी बावरी घेऊन एक तारी मीरा भजन करी. वा बावरी बावरी हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी बावरे बावरे हाती घेऊन एक तारी मीरा भजन करी. तुमच्यामुळे म्हणता आलं बरं मला नाही गाता येत. एक तारी घेऊन भजन करायची ती. हल्ली बी एक तारीवरले भजन आहेत. मी पहिल्यान रेल्वेन जायचो ना, लय दिवसपासून सुरू आहे मय तर ते एक तारी. मया झोपडीचा बांबू लई किडका, मई झोपडी मोडल बर का. गाडी कर बुवा. ह्याचे भजन दी कशाल म्हणील काही भजन काही 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 काही. एक जणानं कीर्तनातच गवळण म्हणली, गवळणीच्या घरी गेलो गवळण नव्हती घरी. अरे मी आणलं तो फोन करून जायचं ना रे. तुझ्या गवळणीला नव्हता का फोन सुमल्या. या बापाची जागिरी आहे का नालाय का काही म्हणतो कीर्तनात. इतके काही काही पांचट हो, इतके पांचट काही काही इतके पांचट. ती बाई भजन करती एक तारी घेऊन. एका बाईचं भजन ऐकलं म्या. राम राम मी म्हणलं किती जन्माचं पापू द्यायला आलं रे बाळ्या तू. काय भजन. पार्वती महादेव संन्यासीन कसा झाला गणपती. बापरे, सकाळी खाल्लेल्या भाकरी दुपारा उलटाल्या. शाबास म्हणलं तुकाराम महाराजाची चुलती. आणि लोक पैसे सोडायले पैसे. तमासगिराय होत विठाला विठाला एक तारी आणि चिपळी घेऊन भजन केलं म्हणून नाचे मागे मागे. माझा जगाचा बाप हे ऋण फेडण्यासाठी नाचते. नंतर सांगतो ऋणाचा अर्थ. बांतिक सांगितलं तुम्हाला ऋण कसं असते. योग असा आला, नाचू लागली तरी समोरच अष्टधातूची मूर्ती काहीच बोलणं. तिने विचार केला आपण नाचत असताना ही नाचणं याला बरं वाटत नसन. मग पायात चाळ बांधले, पग घुंगरू बांध मीरा नाचिले. नाचू लागली. नाचत असताना आईनं पाहिलं, सांगितलं मीरा हे मीरा मीरा काय म्हणतील लोक. आई दारण खिडक्या लावून घे. आपल्या वाड्यात आहे मी देवघरात आहे. मी कोणाच्या मंडपात नाही, मी कोणाच्या दारात नाही, मी देवघरात नाचते, आपल्या वाड्यात नाचते. आणि आई कोणापुढे नाचते माहिती. एक जन्म दिलेली माय मला बघायली एक, आणि एक जगाची आई बघायली दोन. समोर बसलेली जी मूर्ती होती का ती जगदानंद कंद जगतपती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची होती. ती जगाची आई. आणि जी नाचू नको म्हणते ती जन्म दिलेली माय. कोण बघायला आई मला. एक जन्म दिलेली माय बघायली आणि एक जगाची. पण माईनं सांगितलं बाई बाबाला आवडत नाही तुझ्या. आई तू बाबाला सांगण्याचा प्रयत्न कर. आज इकोपाला गेलेत बाबा. राजाजीने भेजा विष का प्याला, विषाचा प्याला चांदा. वाचायचं असेल तर भजन बंद कर, आणि भजन बंद करायचं नसेल तर हे पिऊन टाक. पिऊन टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी अष्टधातूची मूर्ती
लोखंडासारखी काळी जर झाली, काळी जर, काळी जर झाली, काळी जर. एके दिवशी सकाळच्या संध्याकाळ सारखी सारखी नाचत राहिली देवाच्या पुढं, भगवंताचं चिंतन करीत राहिली. जेवढे श्वास त्याच्या कृपेने मिळत होते त्या प्रत्येक श्वासाला त्याचं नाव घेत होती, प्रत्येक श्वासाला त्याचं नाव घेत होती. आयुष्यभर जितके श्वास भेटले त्या श्वासाच्या बदल्यात त्याचं भजन करीत होती. आणि मग विचारलं, देवा अरे मी भजन केलंय, तुला आवडतंय, याच्याहून कळालं मला माझ्या बाबानं पाठवलेलं विष ते मी प्राशन केलंय, दूध माझ्या अंगात गेले आणि विष तुझ्या अंगात घेतलंस. मला कळालं देवा, कळालं. पण देवा दुःख एका गोष्टीचं वाटतंय, तू एका जागेवर ठाम मांडून बसलेला आहेस. काय उत्तर तोंडातून पडतं ना पडतं तेवढ्या अवकाशात अष्टधातूची मूर्ती उभी राहिली आणि मीराच्या सानिध्यात नृत्य करत होती, नृत्य करत होती, नृत्य करत होती. म्हणून नाचे मागे मागे. 22 दिवस एक यज्ञ राहिला. पुरावा क्रमांक 2. मीराबाईच्या सानिध्यात नृत्य नाचत होता, म्हणजे तिचं विष शमन केलं. हा नाचत होता हा भाग सोडून द्या, तिचं काम पूर्णत्वाला नेलंय, नाचत होता. 22 दिवसावर एका यज्ञाची पूर्ण आहुती आली. यज्ञ मोठा होता. जसा आपल्या सप्तात बळीराम बाबा काला हा परिसंगत असती, परिसमाप्ती असती, तसा यज्ञाची पूर्ण आहुती ही परिसंगत असती. 1400 लोक त्या यज्ञामध्ये. आणि 1400 लोक यज्ञात असताना जगाच्या मालकानं काही विद्वान लोकांसोबत मीटिंग घेतली. त्या यज्ञातले प्रमुख 5 लोक पांडव होते. मीटिंग घेतली आणि सांगितलं त्या लोकांनी, भगवान जगदानंद कंद जगतपती पूर्णाहुती 22 दिवसावर आली आणि पूर्णाहुतीचे मंत्र येण्याची पात्रता किंवा कुवत किंवा ती आकलन शक्ती किंवा ती द्वत्ता आमच्याकडे थोडीशी त्रुटी आहे आणि ते येणारा व्यक्ती अमक्या अमक्या ठिकाणी त्या व्यक्तीला घेऊन या, आपला यज्ञ पूर्णत्वाला जाईल. जगाच्या मालकानं सांगितलं, हे घरानंच झालं आता. अर्जुनानं सांगितलं, मी आणतो. गेले अर्जुन. म्हणून नाचे मागे मागे. पुरावा क्रमांक 2. अर्जुन ज्या वेळेला महाराजाला आणायला जातात त्यावेळेला जगाच्या मालकानं सांगितलं, अर्जुनजी ऐका ऐका, महाराज आणायचा आहे, ग्रामपंचायतचा सदस्य नाही, सोसायटीचा मेंबर नाही, एखादा पुढारी आणायचा नाही, आणि महाराज बी आणायचा आहे तर ते गिरगावकर नाही आणायचा. तो त्या काळातला द्वापार युगातला साधू. एक जण म्हणला, मला इतके गाठे पाठेत, मी स्वतःचा मालक आहे. मी म्हणलं, येडपट आहेस रे तू. तू पाकिट घेऊन 2 घंटे लोकायचा नोकर आहे ना, तरी पांचटवाणी मालकच म्हण तू. आपल्यावर घेतल्यावर कशी खसखस पिकती बघा नाही यायची. आमच्यावर घेतले की खसखस पिकती नाही का तुमची. तुम्ही लय तुकाराम महाराजाचे चुलतेच येत नाही का. लय उद्या रजिस्टर करून आता दानच करायला तुम्ही हायवेला नाही का. विठाला विठाला विठाला. खरंच महाराज आपण मालक नाहीत, आपण नौकर आहेत. किमान ज्ञानोबा तुकोबारायचे तरी नौकर आहेत, मानावंच लागेल. आपण त्यांच्या नावानं जगतो. ज्यांच्या नावानं जगतो त्यांना जर मालक म्हणत नसतील तर कोटी जन्माचं पाप उतू आले समजायचं त्या महाराजाचं. विठाला विठाला. जा 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 या घेऊन महाराजाला. तर अर्जुनाला असा थोडासा पुरुषार्थ होता. वा ब्रेक के बाद पुरुषार्थ होता अर्जुनाला, कारण संग्रामे हरुजिंतीला होता असं कधी कधी. एति भोगियाम क्षत्रम बारजारम एति सर्वाम भवाम तिलाग्रम लेपम सकल भाजा मिश्रितम खादानम आलशम निहारम. विठला विठला असं चलत राहते. काय ताण नाही. देहधर्म शरीराची प्रक्रिया. काय त्याला एखादा म्हणीन तू इतका तरुण आहे तरी तू होतंगड दुखू नका, मग आम्हाला जांभळ येण्यात काय. चलत राहतं शरीर, आपल्या हातात नाही.
गेले अर्जुन. अर्जुनाने 10-5 पावलं टाकल्याच्या नंतर सांगितलं, भगवान माझा ऐकून जर नाही आला तर तुमचा लेटर पॅड द्या. अर्जुनाने दिला शिक्का, भगवंताने शिक्का मारून लेटर पॅड देऊन टाकला. गेले अर्जुन. महाराज मी पार्थ आहे. कोण पार्थ? पार्थ ते पृथकीचे बाळ. पृथकी म्हणजे कुंती. हे कविता होती आम्हाला, फार सुंदर कविता. पृथकी म्हणजे कुंती आणि त्या कुंतीचा पुत्र मी अर्जुन आहे. वा वा, काय काम आहे? यज्ञाकरता घेऊन जाण्यासाठी आले, म्हणून नाचे मागे मागे. अर्जुना पार्था धनुर्धरा, मी तुमच्याकडे येण्यासाठी दुमत नाही, येईल, पण माझी एक अडचण आहे. मला 60,000 यज्ञाचं पुण्य लागते, म्हणून नाचे मागे मागे सांगतो. अर्जुन म्हणले, आमच्या पहिल्या सप्त्यातली पहिलीच पंगत द्यायचा मेळ नाही, तर हे 60,000 यज्ञाचं पुण्य. येतो महाराज. हो या, खुशाल. ते महाराज त्या काळातला. या म्हणले या. मग अर्जुनाच्या लक्षात आलं, कमराला खोसलेली पुटुळी होती ती. महाराज हे वाचा. त्यानं तर दरुजा उघडत नाही महाराजानं. ते महाराज बी किती अधिकारी असेल कल्पना करा. आणि मग त्या पर्णकुटीच्या खिंडीतून ते लेटर पॅड टाकला. तर महाराज आतमध्ये धुनी लावून बसलेले होते. त्यानं ते लेटर पॅड वाचिला नाही, काय नाही, धुनीत पेटीला ना अर्जुनाकडे इस्तो टाकला. अरे बापरे म्हणले, एवढ्याचा लेटर पॅड पेटून बाहेर टाकलाय. चला आपली नाही ताकद. भीम म्हणला, मी आणतो. मी भीम गेले. महाराज असे पटांगणात दगडावर बसलेले होते. आता कोणाला वाटतंय वजन हाणाव, काही वजन. एका घरी गेल्या ते म्हणला, महाराज आपली टीव्ही कस काय वाटती? मी म्हणलं, रावणाला ओव्हरटेक केलं तुम्ही. कारण भिताड एवढी टीव्ही होती ना, त्या मधात बसणं म्हणून त्या टीव्हीचे कोपरे बसणत म्हणून भिताड खिसलं. इकून भिताड खिसलं, इकून खिसलं, खालून फरची फोडली, वरूनच छत जरा फोडला आणि मग ते टीवाड बसिलं. हो, म्हणजे एवढी त्याची टीव्ही. आणि पुन्हा 3-3 बाऱ्या म्हणला, आपली टीव्ही कस काय? तर मी काही विरोधात बोललो नाही, कारण बुक्का त्याच्या हातात होता. मी काही नाही, जास्त नाही बोललो विरोधात. म्हणलं जाऊ द्या, बुक्का याच्याकडे, आपण कशाला विरोधात बोलावं. म्हणलं फार छान टीव्ही, पण कळत झाला ना मी रगील. आणि त्याचा अति कळत झाला. म्हणले, महाराज अशी टीव्ही. म्हणलं एक सांगू का, चॅनल बदला बरं. त्याने त्या हातात घेतलं की असं बदललं. बघा महाराज, इथून बदलत आहे. मी म्हणलं एक सांगू का, मी लय गाव पाहिलेत दादा. मी ज्याची टीव्ही अशी पाहिली की त्याच्या टीव्ही पुढे तुझी टीव्ही काय याच्यापेक्षा मोठी. मी म्हणलं, तू या टीव्हीचे चॅनल हातातल्या रिमोटनं बदलले ना. मी अशा माणसाची टीव्ही पाहिली, त्याच्या घरी बसलो जरसक. आता मी तर काय घेत नसतो, काय मी काय घ्यायला सोन्याची घेईन, मी काय भिकारी नाही. कारण ज्ञानोबाराय तुकोबारायची कृपा आहे गिरगावकरावर. हो, मी कशाची घेईन. पण काय आपल्याला जर ज्याच्या नदीला पाणी येते त्याने ईर कशाला खांदायची. तुमच्या इथं आल्यावर जर मला पाहायला भेटत असेल तर कशाला ती टीव्ही काय अंगावर घेऊन झोपायचंय का? काय करायची इथून गेल्यावर? झोपाव का टीव्ही पहा? त्याच्यापेक्षा बरी ना आपलं, तुमच्या जिथं अर्ध्या तासानं आधी याचं तुमचीच बघायची. बिल तुम्हीच भरा, कशाला ताण घ्यायचा आहे का नाही? आगाऊपणा करायचाच नाही ना. विठ्ठला विठ्ठला बसल्याच्या नंतर त्याचं पोरग आणि मोठा समुद्र कधी वड्याच्या नादी लागत नसते बरं का, हे लक्षात ठेवा. उडे लय शहाणे. पाऊस आला की उडे बंब भरत येत, दगड पण लोटीत येत. आणि पाऊस बंद झाल्या छापी भिजवायला पाणी नाही. छापी जीनच्या पॅन्टीवाल्याला नाही कळायची, चिलमीच्या खालून लावते ते थोडक. लय ओढे येडगळ, व तुझा आला दम नाही ओढायला. ते मोठा माणूस त्याच्या मुलाला म्हणलं, भागवत लाव बरं. त्यानं लावलं भागवत, पण हात त्याच्या अशीच मांडीवर होते. म्हणलं रिमोट नाही, काय नाही, पलंगावर मी बसलेला, ती एकूण पट्ट बसलेलं 8वीचं. भागवत लावलं म्हणलं, टप लगेच भागवत. ढवळ्या कपड्यावाल्याचं चालू होतं पुन्हा. मी म्हणलं त्या ढवळ्या कपड्यावाल्याचं लाव बरं. ढवळ्या कपड्यावाले म्हणजे दिल्लीतले. त्यांना लगेच ढवळ्या कपड्यावाल्याचं पुढाऱ्याचं लावलं. कोण कोणीकडे गेलं, कोण कोणीकडे गेलं, कोण कशात गेलं, कोण काय गेलं, त्यांनी ते लगेच लावलं. पण काय होतं माहितीये का,
त्याचा बाप पाया पडला, त्याचे आजोबा पाया पडले, त्याची आई पाया पडली, त्याची आजी पाया पडली, म्हणून ते पाया पडलं. आणि आपण म्हणावतो आहे कसं बदललं, तर ते म्हणून ज्याला आपण पाया पडायलो एवढी मोठी लोक ऐकायला याचं आलेत आणि याला टी व्ही कळलं कसं चॅनल बदललं. त्याच्यामुळं अंगावर याचं कधीच नाही बोलायचं. मी पुन्हा त्याला विचारलं, पुन्हा भागवत लाव बरं. सेकंदातच पुन्हा भागवत लावलं. त्याला विचारलं रिमोटचा काय मेळ आहे. म्हणले महाराज आमच्या टी व्हीला रिमोट नाही, आमच्या टी व्हीला सेन्सर आहे. मी म्हणलं सेन्सरची टी व्ही रिमोटवर चलती ना. ते म्हणले पण आमच्या टी व्हीला वेगळा सेन्सर आहे. आमच्या घरातल्या सगळ्या डोळ्याचं सेन्सर आणि तिचं एक आहे. डोळे मिच केले की चॅनल बदलत आहे. गळ्यात शपथ माझ्या गोळ्या नाही संपल्या. हो मी पाहिली ती टीव्ही, त्यानं नुसते डोळे मिच केले की चॅनल बदलत आहे. ह्या भेताड्याला सांगितलंय, भेताड्या तो ही टीव्ही गण खपके आहे पण रिमोटवर चलती, त्याची पापनाव चलती. हे मोगाड्यात बसलं. ते पुन्हा म्हणलंच नाही आपला टीव्ही किती मोठा आहे. अशी काही काही माणसं असतात नादिक, स्वतःचा पुरुषार्थ सांगणारी. तसं आमच्या भीमाकडे एक गोष्ट घडली. भीमाला वाईट नाही म्हणणार, पण घडली एक गोष्ट भीमाच्या जीवनात. महाराज दगडावर बसले म्हणून नाचे मागे मागे. ध्यानात ठेवा, मला कधी हुकल्यावर जागेवा आणि जा कळत नाही कधी कधी. आणि मग महाराज असे दगडावर बसलेले बाबाजी. भीमाला वाटलं आपल्या अर्जुन नावाच्या भावानं महाराज आणले नाही, देवाचा लेटर पॅड दिल्यावर महाराज आले नाही. आपण ताकदीच्या बळावर भीमानं 50-50 झाडं अशी उपटिले. तुरीचे नाही, कापसाचे नाही, सोयाबीनचे नाही. एका झाडाची 15 खण जोडणी होईल. झाड किती मोठं असेल कल्पना कर. असे 50-50 झाडं उपटिले तनपुरे बाबा. आणि भीमाचा डुलू लागला. महाराज म्हणलं बेट मला ताकद दाखवली. महाराजाच्या मांडी खाली कुबडी होती. ती कुबडी असते ना अशी हात टेकून जप करायची. ती कुबडी अशी फिरिल्याबरोबर 200-400 झाडं उपटले आणि भीमाच्या भोवताल खोपी तयार झाली. अरे बापरे म्हणला, चलो याची काठी फिरिल्या 400-200 झाडं उपटते. हे काय येत नाही आपल्या छान. चला देवाला सांगितलं असा कुठं महाराज असतो का. देवानं सांगितलं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं जरा हिशोबान जाते का, गिरगावकडे थोडाच आणायचा आहे. देव नरोश 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 देव. देवाला फराळाचं वाहड फराळ खात असताना देवाच्या डोळ्याच्या कडा ओल्या झालत्या. जिनं फराळाचं वाहड तिने विचारलं, दादा दादा यज्ञ 20 दिवसावर पूर्ण आहुती आली, चेहऱ्यावर चिंता का. ताई महाराज येत नाही. कोण महाराज. आमका. मी आणते मी आणते मी 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 आणते. देवाज सांगितलं ताई अर्जुनाच्या ना आला नाही, भीमदादाच्या ना आला नाही, माझा लेटर पॅड दिला तरी आला नाही. ऐका देवा, एकच काम करा, मी महाराजाला आणते पण दादा तू माझ्या सोबत चाल रे. भगवंतानं सांगितलं मला चालायचा कटाळा आहे बाबा, मी नाही चालणार. द्रौपदीनं सांगितलं दादा तू रथात बस, फक्त मला तुझं संरक्षण असावा. हो, स्त्रीला कवच असावा. बाल्य रक्षंती पिता, तारुण्य रक्षंती भ्राता आणि वार्धक्य रक्षंती पुत्र. हा नैव नैव स्त्री स्वतंत्रता. जिला जिचं जीवन उजळायचंय, आपलं जीवन मोठं करायचंय, तिनं स्वातंत्र्याच्या घोड्यावर कधी बसायचं नाही, कधी बी लवून चोपून वागायचं. कवचाला किंमत असती, कवचाला किंमत. 5 लाखाचं घड्याळ आहे पण काच फुटला. गेला आंघोळ करताना मधात पाणी. टाइम किती तर म्हणले 12. सकाळी 12 वाजत असतील. कशामुळे माहिती. 5 लाखाचं घड्याळ आहे पण त्याचं कवच तुटलं ना, कवच तुटलं. काच किती रुपयाचा असेल महाराज. उगा 1-2 रुपयाचा, 10-1 रुपयाचा काच. पण तो तुटला की 5 लाखाचं घड्याळ टाइम दाखवत नाही. याचा अर्थ त्याचं कवर खराब झालं. कवर 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 खराब झालं. दादा तू रथात बस, मी पायी चालते. हस्तनापुरापासून तिथपर्यंत द्रौपदी पायी गेली. मथर मधात होतो. महाराज अखंड सौभाग्यवती भव आशीर्वाद दिला.
एक जण मला म्हणला, महाराजाला कसं काय कळालं बाई आहे म्हणून? मी म्हणलं तिला बांगड्या होत्या रे, आणि ज्या बाईच्या हातात बांगड्या आहेत ती अशी पाया पडताना बांगड्या वाजत असतात. ती घालीत होती, तिला हात बी होते म्हणून घालीत होती. हो, हा घालीत होती ती बांगड्या. हो हो. कालांतरानं एक जण म्हणला, काय करावं महाराज, ती घालीच नाही. मी म्हणलं, तू मला काऊन ताण द्याला, तिच्यावरच्या तू घाल. तूही घाली ना, तू ऐकून मग मला हाणतू काय, तू घाल. ते म्हणला, सगळे कामं तर करायला लावायची, दळायला लावती, सरपण आणायला लावती, गॅसची टाकी मायात बोकांडीवर असती, किराणा मायाच हातात असतो. पण मी म्हणलं, इकडे देऊन इतकं देऊन बी तिनं बांगड्या घालावं तरी घालीत नाही. म्हणलं मग एक तो तू घाल, आणि नसला आवडत तर पैठणचं तळप आहे. हो, पण आम्हाला नको ताण देऊ. आता काय करावं आम्ही तरी? काही काही गोष्टी प्रारब्धानच घ्यावं. हो, संसारात पत्नी 6 गोष्टीपैकी एक प्रारब्ध आहे. पत्नी ज्याच्या जीवनात गोड आहे तो जिवंत मृत्यूलोकात वैकुंठात समजायचं, अमरपुरीत हे समजायचं, अमरपुरीत. आणि ज्याची बायको कर्कश आहे, कर्कश संगती, दुःख उदंड फजिती, सोन्याच्या बंगल्यात राहत असला तरी समजायचं लाकडावर जळायलो. कशा हसत्यात बघा ना. ह्या अजून उद्या लय किंमत देतात. हो, अरे बापरे, भोगीच्या दिवशी सक्रातीच्या दिवशी इतक्या किंमत देणार, इतक्या किंमत देणार. सकाळपासून नाद लावला पोरायच्या माईनं, तुम्हाला जायचंय का, पटकन जेवून घ्या. मी म्हणलं, रोज कशी म्हणत नाहीत, भोगीच्या दिवशी मालक जेवल्याशिवाय जेवता येत नसतं. मी म्हणलं, बरं ठीक आहे, आजच्या दिवस लय जीव लावतात, लय जीव. मातीत काहीच केल्याला बाजार नाही. तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलंय. बांगड्या हातात असल्यामुळे आशीर्वाद दिला. अखंड सौभाग्यवती भाव. कोण? पांचाळ नरेशाची कन्या पांचाली. वा. नकुल सहदेवाची कामिनी धर्मपत्नी. जी 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 जी. को भवास्तता जायते क्रियान्व्यान तत्कामिनी येत वनोपवने तत्रा सिद्धाय असती. काय काम आहे एवढ्या वनात येण्याचं? महाराज, यज्ञाची पूर्णाहुती त्याच्याकरता मी तुम्हाला आमंत्रित करण्यासाठी आले. ठीक आहे, जी जी जी. नेम माहित आहे? होय. 60,000 यज्ञाचं पुण्य पाहिजे. महाराज, पुरे झालं म्हणून नाचे मागे मागे. पुरे झाले. द्रौपदी म्हणली 60,000 यज्ञाचं पुण्य पुरे झालंय का, म्हणजे बस झालंय का? असं म्हटल्याबरोबर त्या पर्णकुटीचा ताटवा न काढता कुड फोडूनच महाराज बाहेर आलं. दुसरीकडूनच कुड फोडून बाहेर आलं. कोण आहे अशी? पाहिलं तर द्रौपदी. बाई, 60,000 यज्ञाचं पुण्य कुठून आलं तुझ्याकडं? हस्तिनापुरापासून इथपर्यंत चालत आले, नाम घेता वाट चाली. यज्ञ पाऊला कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडे. हा, मी तिथपर्यंत प्रत्येक पावलाला जगाच्या मालकाचं नाव घेत आले. बाई, पायात काय होतं तुझ्या? महाराज, तुमच्यासारख्या साधूकडे येण्यासाठी सँडल घालून कशा येऊ? हो, तुमच्यासारख्या महाराजाकडे येत असताना पायात चप्पल घालून कशा येऊ? हल्ली ज्याच्याकडे जरशे पैसे त्याच्या चपला सुद्धा वेगवेगळ्या आहे. स्वयंपाकघरात घालायची चप्पल वेगळी, ती खालून टोचती अशी बनलं तिला ॲक्युपंक्चर. मी म्हणलं, बाई, ही स्वयंपाक करताना महाराज ही स्वयंपाकाचीच चप्पल आहे. मी म्हणलं, एखादी महाराजाला हाणायची नाही का? हो, तशी असली तर मला नको चहा पाजू. म्हणलं, मी येतो. हो, म्हणजे चपला सुद्धा विशिष्ट प्रकारच्या आहेत ना. स्वयंपाक करताना घालायच्या, बाहेर फिरायला जाताना घालायच्या, त्या नैसर्गिक विधी संपादन करायच्या त्या दरुजाच्या थोत्राला, त्याला संडास बाथरूम म्हणतात ना, तिथं जायच्या वेगळ्या. म्हणलं, महाराज झपकवायच्या काही आहेत का? ती म्हणली, त्या बी आहेत, पण महाराज खराब वागल्यावर दाताड पाडायच्या पण ह्याता. म्हणलं, मी तसं नाही वागत. मग येतो बिना चपलाची द्रौपदी. महाराजानं 4-2 झाडं उपटिले. ते कशाची झाडं असतील महाभारत बघा. वापस जाताना द्रौपदी ज्या रस्त्याने चलत होती तो रस्ता तो महाराज झाडीत होता. आणि मग द्रौपदी चलत होती. महाराजानं झाडून झाडून जर काही खडे शिल्लक राहिले तर रथात बसून आलेलं द्रौपदीच्या पुढे चलत होतं आणि ते पुढचे खडे याचित होतं.
काऊन माहितीये? तिच्या कोमल पायाला रस्त्याचे खडे टोचले. कोण येचित होतं माहितीये? पंढरपुरातलं. म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचत होता, म्हणून नाचत होता. चला ऐका पुढचा आता. एका महान व्यक्तीकडे एक अधिकारी व्यक्ती आला, त्रिकाल ज्ञानी आला. उदाहरण क्रमांक 3 चाललंय ना? बस झालं एवढं. आता एवढं झाल्यावर मग आपण पूर्ण विराम करू. गाडेकर बुवा, त्रिकाल ज्ञानी व्यक्ती, ज्योतिष्य शास्त्रामध्ये पारंगत, तत्व सिद्धांतिक, वाचा सिद्धी पावाला अज्ञापक व्हाल, ही ज्याच्या वाणीची ताकद, असा एक व्यक्ती एका महान व्यक्तीकडे आलाय. ही व्यक्ती किती महान आहे, पण ज्याच्याकडे गेलाय ती व्यक्ती किती महान आहे तुम्हाला पुढे कळल. ज्यांचा अभंग आहे त्यांचं सांगतोय. म्हणून नाचे मागे मागे. ही व्यक्ती या व्यक्तीकडे येणार आहे म्हणून पंढरपुरातलं रडत होतं. माझी जगाची माय, माझा जगाचा बाप रडत होता. त्याच्या डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या. दुपारची वेळ 1-1:30 वाजलेला आहे. आणि या 1-1:30 वाजता तो तत्वसिद्धांतिक शांती ब्रह्मनाथांच्या घरी आलाय. बसण्यासाठी आसन टाकलं, आदर आदित्य केलं. गिरिजा जी, पाणी घेऊन या. काकी उठल्या, माठाकडे गेल्या. माठातून 2 पेले भरले, मालकाला 1 आणि घरी आलेल्या अतिथी देवभव त्याला 1 पाणी. पण योग असा आला, तेवढेच 2 ग्लास पाण्याने भरले. पुन्हा पाणी नाही माठात. त्या दोघांना पाणी दिलं आणि लागलीच आवाज दिला, श्रीखंड्या, ए श्रीखंड्या. जी आई साहेब. श्रीखंड्या, घरी कोणी आल्याच्या नंतर तू दार सोडत नाहीस, पण मी 1 तास झालो बघायला तू घरात का थांबत नाहीस? देव घरात का थांबत नव्हता त्याचं कारण तुम्हाला पुढे कळल. आई साहेब, काय माठातलं पाणी संपले रे, म्हणून नाचे मागे मागे. द्रौपदीच्या पुढचे खडे येचित असेल, तिच्या पुढे झाडून काढीत असेल, मीराबाईच्या विष प्राशन करीत असेल, तिच्या पुढे नृत्य करत असेल, तिचे वाटेल ते कामं करत असेल. श्रीखंड्या, माठातलं पाणी संपलंय. जे आई साहेब. आई साहेब, कधीच संपत नाही हो. माझ्याही लक्षात येईन श्रीखंड्या. अरे सकाळी तू एकदा प्यायचं पाणी भरलं की ते कधी संपत नाही रे. आज दुपारीच संपलंय. जी आई साहेब, घेऊन येतो. खुंटीचीच कावड काढली. नाथांच्या घरचं पाणी भरायचं, त्या आरती चप्पल घालायला जमत असेल का? पाणी आणताना नाही नाही. अंगात सदरा, अंगात निमस्ती नाही, डोक्यावर पागुट नाही, फक्त पंचा, फक्त पंचा. निमस्ती सदरा खुंटीला अडकून ठेवला, पागुट अडकवलं, खुंटीची कावड खांद्यावर घेतली. पायात काहीच नसताना चैत्राच्या कडकडत्या उन्हामध्ये तापलेल्या जमिनीवर माझा विटेवरचा जगाचा पाप गोदावरीच्या पात्रात पोचलाय. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय, पोचलाय तिथं. पहिलं स्नान केलं, ओल्या कपड्यानं पाणी भरायचं. काय शिस्तता असेल, काय आचारसंहिता असेल, काय नाविन्य असेल, काय जिव्हाळा असेल, काय गोडवा असेल, काय कौतुकजन्य कर्तव्य असेल. ते स्नान केलंय, कावड विसळून घेतली, कावड भरून खांद्यावर घेतली आणि मग निघाला. तापलेल्या वाळवंटात तापलेले तळवे पाहिल्याच्या नंतर गोदावरीचे डोळे पाण्याने डबडबलेले होते. काय कोमले, राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपलिया. काय काय सौंदर्य असेल त्या जगाच्या मालकाचं. त्याच्या तळपायाला ती वाळू किती पोळत असेल. आणि त्या वाळूचे चटके बसत असताना त्यानं पाय खालीवरी करावा, निसर्गाचा नियम आहे. गोदावरी रडत होती. घरी पोचले प्रभू. ती कावड माठात रिचवली. वसरीच्या पलीकडे गेले. पाय मांडीवर घेतला डावा, उजव्या मांडीवर घेतला उजवा, डाव्या मांडीवर घेतला. आणि जगाचा मालक तळवे असे चोळत होता. फोड आलेली होती हरभऱ्यासारखी. गिरिजा काकीने विचारलं, पाणी टाकलेला आवाज लक्षात आला. पाण्याचे माठ भरलेले.
श्रीखंड कुठे? श्रीखंड्या, हळूच आवाज आला. जी आई साहेब. वसरीच्या पलीकडे जाऊन पाहिलं तर भगवंताचे तळपाय लाल झालेले होते. काय शुद्धांत करण्याची बाई. खांद्यावरचा पदर थोडासा वाढला, त्या पदराचा कोपरा असा पाण्यात बुडवला आणि थंड पाण्यात बुडवून अंगावरच्या पदराच्या कोपऱ्याने जगाच्या मालकाचे श्रीखंड्याचे तळपाय चोळत होती. तळपाय त्याला पाणी लावत होती. डोळे भरून आले. श्रीखंड्या, नाव सांगत नाहीस, गाव सांगत नाहीस, एवढ्या उन्हामध्ये पण तू आज पवित्र स्थितीमध्ये या घराण्याची आचारसंहिता सांभाळीत तू पाय भाजेपर्यंत पाणी आणलंस रे श्रीखंड्या. असू द्या साहेब, पाणी संपलताच. तो तुमचा दोष नाही. मी सकाळी एकच कावड टाकली होती. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी विचार केला, ही कोणाला फुटफुटते. घरी आलेल्या पाहुण्याला सांगितलं, 2 मिनिटं बसा तुम्ही, येतो मी. बघतात तर गिरिजा काकी श्रीखंड्याच्या तळव्याला स्वतःच्या पदर भिजून ओलावा देत सुखद स्पर्श, गोड असा शीतलता देत होत्या पायाला. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पाहिलं, गिरिजा फोड आले श्रीखंड्याच्या पायाला. जी मालकजी. शांतीब्रह्म एकनाथ महाराजही रडत होते. दोघं रडत असताना श्रीखंड्या उठले आणि गिरिजा काकीचे आणि एकनाथ महाराजाचे डोळे पुसले. आणि मग मात्र एकटा श्रीखंड्या उकसाबुकशी रडू लागला. गिरिजा काकीने स्वतःच्या पदराने शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी पंचानी डोळे पुसले. पण श्रीखंड्याचं रडणं थांबत नव्हतं. म्हणून नाचे मागे मागे सांगतोय. गिरिजा काकीने सांगितलं, बाळा, एवढ्या कडकडत्या उन्हात मी तुला पाण्यासाठी पाठवले रे, मला माफ कर, तुला त्रास झालाय. याच्यानंतर मी तुला पाठवणार नाही अशा उन्हामध्ये. आई साहेब, दुःख त्या गोष्टीचं नाही, रडू याच्या करता येते. आई साहेब, तुम्ही केलेला स्वयंपाक मी 36 वर्षापासून खाल्लाय. तुम्ही दिलेलं प्रेम 36 वर्षापासून स्वीकारलंय. 10-5 मिनिटाच्या नंतर ते प्रेम दुरावणार. अंतःकरणाचा गुरळा दाटून आला आणि एकनाथ महाराजाच्या गिरिजा काकीच्या पायाला कवटाळून जगाचा बाप रडत होता. आई साहेब, तुमच्या घरचा माझा शेर संपलाय. तुमच्या घरचं माझं शेर संपलाय, शेर संपलाय. इथं राहणं आता उचित नाही. गिरिजा काकीनं सांगितलं, नाथांनी सांगितलं, श्रीखंड्या, आमच्या दोघांच्या शरीरात जोपर्यंत प्राण आहे तोपर्यंत या वाड्यातून तुला कोणी काढून देणार नाही. जगाच्या मालकानं गंभीर प्रश्न केला, उत्तर दिलंय, महाराज आपण खोटं बोलता. नाथांनी सांगितलं, श्रीखंड्या, 36 वर्षापासून मला ओळखलं नाहीस, मी खोटं बोलतोय असं तुला वाटतंय? गिरिजा काकीने सांगितलं, श्रीखंड्या, भगवंताच्या कृपेने मला हरिपंडित नावाचा मुलगा झाला. मी हरिपंडिताची शपथ घेऊन सांगते श्रीखंड्या, मी त्याच्यापेक्षा तुला जास्त प्रेम दिलंय. मान्य करतो आई साहेब, मान्य करतो, मान्य करतोय. पण मला या घरात 10-5 मिनिटाच्या नंतर राहता येणार नाही. नाथांनी सांगितलं, श्रीखंड्या, डोक्यातलं काढून टाक, आम्ही येतोपर्यंत कोणी काढून देणार नाही. मी हरिपंडिताला सांगेल, तोही काढून देणार नाही. माझा नातू हर्ष आहे, त्यालाही सांगेल, तोही काढून देणार नाही. बाबा, शब्द वापस घ्या. तेवढ्या अवकाशात मधात बसलेल्या त्रिकालज्ञानी व्यक्तीच्या लक्षात आलं, मला एकट्याला बसशील हे काय करायलेत. तो मधली बैठक सोडून वसरीत येतो.
त्यानं पाहिल्याबरोबर त्याचं अंतःकरण गदगदलं आणि त्यांनी जोरात टाळी वाजली. नाथ बाबा ज्याने 36 वर्ष तुमच्या इथं काम केलंय, हाच जगाचा बाप आहे, हाच जगाचा बाप आहे. हा शब्द त्याच्या तोंडातून पडतो ना पडतो, तेवढ्या अवकाशात माझा विटेवरचा मालक शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या वाड्यात एका खांबात अदृश्य झाला. खांबात 36 वर्ष आमचा चौक झाडास रे, 36 वर्ष पडलेली सगळी कामं केलीस रे. अरे आज कळालं तू आम्हाला देव आहेस म्हणून. म्हणून नाचे मागे मागे. पुरावे 3 झाले. मीराबाईच्या घरी काम करीत होता, नाचत होता. पांडवांच्या घरी नाचत होता. द्रौपदीच्या मागं पुढं सगळी कामं करायचा. किती नाचायचा, किती सांगू तुम्हाला. इथं बसलेल्या माईला सांगतोय, सासरी जर त्रास झाला ना सासरी, तर ती मुलगी बापाच्या सावलीवर सासरी जगत असती. सावली, बापाच्या सावलीवर म्हणजे त्याच्या कर्तृत्वावर, त्याच्या बळावरती सासरी जगत असती. आदा कदा एखाद्या मुलीचे वडील वारले तर ती चुलत्याच्या बळावर जगत असते, कालांतरानं भावाच्या बळावर जगत असते. पण आपले वडील, आपले काका, आपले भाऊ कितपत कामाला येतील. इराटाच्या घरी कीचकानी ज्या वेळेला सकाळच्या 4 वाजता हाताला स्पर्श केला, त्यावेळेला जगाच्या मालकाच्या डोळ्यातून रुधिर येत होतं. रुधिर म्हणजे रक्त. माझ्या बहिणीला त्रास, किती सेवा. एके दिवशी द्रौपदी रस्त्याने चालली, तिला घाम येत असताना सूर्याला, आगा भास्करो तेजो कांती हे स्वेदाम भगिनी भवयाप्तानाम ये ती ललाट प्रपटले श्वेता तज्जायते तेजो भयव्याप्ती दिवाकरः नैवम गांजा कसम लिखितम. काय टोक असेल बडे रंबा गाडी करवा. हे सूर्या, जर तुझ्या प्रकाशानं माझ्या द्रौपदीला घाम आला तर खबरदार माझ्याशी गाठ आहे. ही उन्हात बाहेर निघली की ती ढगाच्या आडांनी घुसत होतो. कोण माहिती? सूर्य. सूर्य सूर्य मना बरं इथं बसलेले ना, मग डोळे चमकायलेत, लाईट बंद होय. तिकडे सोमनाथनं कोणी बटन दाबल्या बंद होईल, आपल्या मनाने हे लाईटा बंद होय. मरगिरगावकर तरी होत नाही ते. आमच्यावर घेतल्यावर तुम्ही हसत आणि तुमच्या चॅनल बंद होतो का? काय काम करीत असेल, किती काम. चला, याच कारण यम धर्मानं जगाच्या मालकाला विचारलं. ब्रह्मांड नाही का? संवाद कशातला माहिती आहे? मार्कंडे पुराणातला. बकदालभ्यायुवाचम जाबालिवाच येन मार्कंडेयांबव सकलानां लोमशंभवगात्रेषु तदां जगन्निवासाय हिताय चं सेव्याम्भवां कृतुजन्यकामाय हितेषु प्रगल्भानां तत्राय कारणो सेव्याम्भवानां जगदानंद कंद पतयो. काय काम करत होतो संतांगडी? काय काम. येन यमधर्म उवाच. यम विचारतोय, हे जगदानंद कंदपती तुम्ही किती मोठे आहात हे वारंवार मी सांगायची गरज नाही. यम म्हणतोय देवाला. पण मलाही शंका येते, देवा काय गरज होती एवढी तुम्हाला मीराबाईच्या घरी स्वतःची प्रतिष्ठा सोडून काम करायची, वाकायची? काय गरज होती द्रौपदीच्या घरी? घरातल्या लोकांनी विस्तू टाकलाय. तो 56 कोटी यादवाला मैरेक नावाची दारू पिऊन ते मेलेत. स्वतःचा संसार काट्यावर पडला आणि पांडवांचा संसार राखण्यासाठी इतका त्याच्या घरी नाचायला. द्वारकेचा राणा पांडवा घरी. काय गरज होती देवा?
भारत्रिक 36 वर्ष नाथांच्या घरी लुगडे धुवाला. यमान सांगितलं ऐका देवा, एका बाईला एकच पोरगी, पहिलं बाळांपण झालं, पोरगी बाळांपणाला माहेराला आली, बाळांतपण झालं. काय झालं असेल ते आपत्ती, बाईला आनंद वाटला. महिना दीड महिना पोरगी ठुली, महिनाक्षे बाळा ते धुतले, 5 वाराच्या नंतर पुन्हा बांगड्या बदलल्या, दाईच्या फोडीत असतात ना. हे इतकं मला माहितीये, म्हणजे मी काय बाळातीन नाही झालो. पुन्हा एखादा इचकायचा, तुला इतकं कस काय माहितीये? हो ना, एखादा असं इचकायचा ना. मला वाचायचं नाद आहे, मी कोणाचं इचकीत नाही. बऱ्याच लोकांना वाटते आपल्या क्षेत्रामध्ये बळीराम बुवा दुसऱ्याचं इचकिले आपण मोठे हो. वाकड्या लोकाचा इचकीतो रे सोमळ्या. शेजाऱ्याला इतका कापूस काऊन झाला, मग काय जीव दे तू. अरे त्यानं खत घातला असेल ना म्हणून झालाय. त्याचं दुकान इतकं कस काय चालतंय, तू रातच्या चलेव. दिवसा झोप जाय, संध्याकाळी शटर वरी करीत जाय. ह्या डुकरन भोताड तू या दुकानात. काय 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 उद्रेक काय मिळत नसतो काय काय ना. असं काय सांगू लागलो मी. बाळांतीन हो. आज एक मला वाटते शबरीची पुण्यतिथी आहे, शबरी मातेची पुण्यतिथी. काय पर्व काय भेटला येवळ तर ते बी सांगू. सांगाच येळ आहे. किती किलोची पाहिली तुमची? रिसोडला 21 किलोची आहे, तुमची 50 किलोची आहे काय? विठाला विठाला एक पर्यंत पण बाईनं आनंदानं केलं. घाट्या घोंगरं लावून झोली टाकल्या, शिदोऱ्या जेजुऱ्या केल्या, पोराला दागिने केले, त्या लेकराला पोरगी वाट लावली. दुसऱ्या बाळात पणाला पोरगी 1.5 वर्षाला झाली. असो नका येत असती. ते तिला केलं, आनंदाने केलं. तिसऱ्या बाळात पणाला पोरगी आल्या, 5 वारात पोरगी वाटच लावली. बबे बाई आता मै सुनबाई लहान तान लेकरू घेऊन आली, आणि 2 बाळातनी एका घरात नसत्यात बाई. तू निघ बरं बाई, तू निघ. तिसऱ्या बाळात पणाला माय कटाळली, माय कटाळली माय. आणि 4थ्या बाळात पणाला पोरगी याच्या आधीच माईने सांगितलं, बबे त्या पाया पडते माय, माझ्या जीवाचा पत्रा झाला बबे, पत्रा झाला. काय बबे त्या बापाचा स्वभाव तर तुलाच माहित होता. म्हाताऱ्यानं माया पिना पाडा बाई, भाडं घेतलं बाई त्या बापांनो. कवडी इतकी मला किंमत दिली नाही बबे. निकून तिकून म्हातारपणी सुख झालं तर काय ते डुरू बाळात पण बबे माझ्या जीवाचा पत्ता. कशा हसत्यात बघा, कशा हसत्यात बघा, कशा हसत्यात आहे का नाही. माझ्या जीवाचा पत्रा झाला बबे, पत्रा झाला बाई. हे बाळात पण तुझ्या घरीच कर. कोण म्हणती माहितीये? माय स्वप्नात नाही, चांगल्याच्या नाही, योगियाच्या ध्याना. आणि ते 27 दिवस बाळा ते धुवाला, 27 दिवस. म्हणून नाचे मागे हा. यम विचारायला देवाला, यम. चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार. तिथं नाचायला, तिथं सुद्धा काम करायला. यमाला विचारलं देवा, अरे जन्म दिलेली माय कंटाळते, याच्या पलीकडे सांगू का? अख्खं जीवन कष्ट करून लेकरासाठी संपत्ती कमवू द्या, पण उतार वयात ती संपत्ती खर्चत असताना जर थोडासा मुलांचा पाय घसरला तर त्या बापाला वाटते झालं तेव्हा मारलं असतं तर बरं झालं असतं. एक नाही तर याला कमवून ठेवायच्या आधी सगळं सप्त्याला दिलं असतं तर 2.
काय कष्ट केले, मी काय कष्ट केले, काय कष्ट केले, किती संपत्ती कमिली आणि बेट लग्न झाल्या झाल्या बायकोच्या गन पावडर 3.5 एकर इकली. बाय म्हणल्या माय कोणासाठी कमिली संपत्ती? पोरायसाठी. हेले बांधून देणार आहे का बोखंडीवर? पण त्यानं जर चुकीच्या मार्गाने खर्च केली तर राग येतोय, राग येतोय, राग 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 राग. देवा जगाचा बाप आहेस तू, जगाचा बाप. हा कोपी तरी निवांतच आहे, हा ऋषी तरी कोणतं पिस लागलं होतं? नवल पिसे, नवल पिस. देवा अरे बाप पोराचं ऐकणं चुकलं तर त्याला मान्य करीन. तू जगाचा बाप. अर्जुनाला जर रुसला तर सांत्वन करायला, रागावला तर सहन करायला, त्याचा स्वभावच कडक आहे. असं म्हणतो कशा करता? काय गरज आहे चोखोबाराच्या घरी तुला बाळातीद्वाची? काय गरज होती नाथांच्या घरी तुला हे करण्याची? काय गरज होती मीराबाईच्या इथं? काय गरज होती पांडवाच्या घरी? यमधर्माचे प्रश्नावर प्रश्न पडत होते. एकच उत्तर जगाच्या मालकाच्या तोंडातून पडलं. अंतःकरण गदगदलेलं होतं. डोळ्यातून पाणी येत असताना वाट सुद्धा नव्हती, इतकं पाणी डोळ्यातून येत होतं. आणि तोंडातून बोबडी वळत असताना एक शब्द पडला, भक्तीचं कर्ज माझ्या डोक्यावर होतं. भक्तीचं कर्ज, द्रौपदीच्या नामस्मरणाचं कर्ज, अर्जुनाच्या नामस्मरणाचं कर्ज, पहाती पांडवा खंड वनवासी, भक्तीचं नामस्मरणाचं कर्ज, मीराबाईच्या जन्मभराच्या श्वासा इतके मोजिले बाई मी इकत घेतला सा, बाई मी इकत घेतला सा, बाई मी राधा असेल, मीरा असेल, आयुष्यभर त्याच्या श्वासातून, त्याच्या सुंदर गोड हवेतून मिळालेले श्वास, त्या श्वासा इतके नाम मोजलेत. हो, विकत घेतला, इकत 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 इकत. भक्तीचं टोक. काय प्रेम असेल कल्पना करा. लेकरानं जर नाविन्यपूर्ण काम केलं तर आई तोंडावून हात फिरती. नाविन्यपूर्ण काम जर नातवानं केलं तर आजी असे हात फिरून पुन्हा उलटे हात मोडीती. प्रेमाचं प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक. पण नातू नाही, मुलगा नाही, जातो माहित नाही, नावही श्रीखंड्या नाही, यायनं ठुलतं श्रीखंड्या. हो, नाथ महाराजांचं डोकं किती गोड असेल पान. श्री या शब्दाचा अर्थ लक्ष्मी, लक्ष्मीचाच पती श्रीखंड्या. काय वाणीची ताकद असेल या मोठ्या लोकांची, काय नाविन्य असेल या संतांचं. श्रीखंड्या. आणि तरी त्याचे तळपाय पदरवाला करून पुसावा. काय प्रेम असेल कल्पना करा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज पूजा करत असताना नैवेद्याचा भात शिजतोय आणि तो भात शिजल्याच्या नंतर एकांतात स्वयंपाक घरामध्ये सोहळा मोडून त्याला पाटावर बसवावा आणि सोन्याच्या पात्रात साखर भात. आई साहेब देवाला नैवेद्य तू आधी खाय, तू आधी खा, तू आधी खा. श्रीखंड्यानं सांगितलं, आई साहेब मालकाला कळन ना, तुला हरिपंडिताची शपथ आहे, मुकाट्यानं खाय. काय प्रेम असेल कल्पना करा. यम धर्माला सांगितलं हे भक्तीचं कर्ज आहे, हे माझ्यावर ऋण आहे, हे संतांनी केलेलं भक्तीचं ऋण माझ्या डोक्यावर आहे. म्हणून ब्रह्मांडाचा धनी, ब्रह्मांडाचा धनी,
हे जगाच्या मालकावर भक्तीचं कर्ज आहे आणि या कर्जातून या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्याच्या घरी नाचायला काम करायला म्हणून नाचे मागे मागेचा एक पुरावा सांगतो. बळीराम बाबा 10-15 मिनिटात सुट्टी द्या राव, असं इतकं नसते आहे का नाही. एवढं असं चरबटपणा नसतो राव, हिशोबात वागाव माणसानं. महाराज येत राव तुम्ही विठाला विठाला कळण जाताना म्हणून नाचे मागे मागे पुन्हा येतो पुढं. पांडव वनवासात होते. किती नाचते किती नाचते किती नाचते. बाया माहेरात गेल्याच्या नंतर म्हणतात सहज सहज आता मी लय फिरतो ना, मी संसारिक आहे, बायको आहे मला. जर मला बायको नसती तर मी इचकीनं लोक म्हणले असते टचक्या ते काय लायकी आहे तुला, कस काय इचकीता येत. मी संसारात आहे ना, बोचकारे लागतेत ना मला, त्याच्यामुळे सांगतोय तुम्हाला. आणि तुमचे चेहरे पाहिल्यावर कळतंय ना मला. माय काय गोळ्या थोड्या उडाल्या. पोरगी माहेराला गेल्या एखाद्याने विचारा बे कस काय बाई, काय सांगायचं सखे, बाई 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 मावनावरा का नाही, मावनावरा का नाही, सगळं मोहच ऐक तू ऐक तू. चंडाळणी गुरख्याला बोलायली काय ऐकू तू म्हणती. म्हणजाव नका असं, पाया पडतो तुमच्या. बाईचा सर्वात मोठा देव आहे कपाळाचा मालक. जगात 1 नंबरचा देव बाईचा आपला पती. जगात जगात. आणि जी बाई मालकाला देव मानती त्या बाईला विटेवरचा मालक प्रणाम करतोय. तुका म्हणी पतिव्रतांतीची देवावरी सत्ता. ताकद आहे चांगलं वागण्यात. एखाद्या वेळेस भारतीय संस्कृतीतली बाई भजनात नाही आली तरी चालेल, पण कर्तव्यात 1 नंबर असावी. तिला जगाचा मालक मानतोय. संस्कृती तुमच्या ताब्यात आहे माझ्या माईंनो. लहान लेकरं वेळेत शाळेत पाठवा, त्यांना वेळेत डब्बा करून द्या. शाळेचा टाईम लक्षात घेऊन वेळेत घरी आलेत का, अभ्यासाला बसलेत का, त्यांच्या बुद्धिवाद त्यांच्या डोक्यात घाला. त्यांना नाना प्रकारच्या सचोट्या द्या, संस्काराचे डोस द्या आणि त्याला मोठं करा. हे तुमचं भक्तीचं टोक आहे. तुमच्याच एका माऊलीच्या पोटी वामन भाऊ, तुमच्याच एका माऊलीच्या पोटी भगवान कृष्ण परमात्मा, तुमच्याच पोटी अर्जुन, तुमच्याच पोटी. युद्धामध्ये ज्याला शुंह म्हणायचे, शुंह हा कर्ण तुमच्याच पोटी. इतकं पवित्र जडवड रत्न आहात तुम्ही. फार मोठं टोक आहे तुमचं. जरासं नवऱ्यानं ऐकलं तर माहेरात म्हणते बाई किती कापूस हो द्या. ते ऐकून आलं की माझ्याच हाताने पैसे ठेवतोय. दुःख वाटतं. आमचे मालक म्हणे जा, आमच्या मुलांचे बाबा म्हणे जा, माझे मालक म्हणे जा, माझे पती म्हणे जा. असं नका गुरख्यावानी बोलत जाऊ. जिबेला किडे असतील तुमच्या, झोपेती चूड असेल. हो माळोद अंगाव पडन एखाद्या दिवशी, सक्रातीच्या दिवशी. असं नका करी जाऊ. हो पाया पडतो तुमच्या. हो इतकं घ्या आजच्या कीर्तनात, काही घेऊ नका, इतकंच घ्या. मालकाला देव मानीचा. हो
आमच्या घरचे एके दिवशी म्हणले बाई मला हरिपाठच पाठ करायचा. मी म्हणलं हरिपाठ पाठ करण्याबद्दल काय नाही, पण 2 दिवस झालं म्हणे धोत्र मळाले ते धुईन. ती पुन्हा म्हणलीच नाही हरिपाठ पाठ करायचे. नाही एवढ्या हसू नका, तसं करीतच नाही माझी बायको. फक्त तुम्हाला राग येईन म्हणून मी माझ्या बायकोवर घेतलंय. गळ्यात शपथ तुमचं सांगायलो. त्याला वाटलं याची अशी चिडी आहे का नाही, मी नाशिकला गेलो असतो काव लावून. किती येडगड म्हणल्या. म्हणून नाचे मागे मागे, म्हणून नाचे मागे मागे. वनवासात पांडव आहेत, वनवासात पांडव आहेत. बरं कीर्तन कौरच चलू द्यायचं खालच्या सांगा बरं. निदान गाऱ्यात बसलेले तर उठा ना, म्हणजे मला कळलं आता मी सोडावं म्हणून. श्रीराम भाऊ दुकान चलू चलू पिना पाडा तरी आलास का रे. पांडव वनवासात म्हणून नाचे मागे मागे. आता शेवटचा पुरावा मात्र. आपुलिया माथा उडवी साकडे पडून येदी काही आपुलिया माथा. ह्या कडव्याचा पुरावा राहू द्या मात्र. हे पुढच्या वर्षी हेच अभंग घेऊ आणि हे तिसरं कडवं सोडू आपण. म्हणजे पुढच्या वर्षी याच असं ठरलं नाही का. तसं काय नाही, तसं ताण पडू देऊ नका बळीराम बाबा. काय ताण नाही तुम्हाला. 30 गाव पठ्याल 36 गाव, काय ताण नाही घ्यायचं त्याला. वनवासात पांडव आहेत आणि वनवासात द्रौपदीला हात लावायचा नाही. हात लावायचा नाही याचा अर्थ माझ्या माईला कळाला. दुर्शी आहे द्रौपदी. याच्या पलीकडे शास्त्रातली भाषा सांगू, ती रजस्वाला आहे. 4 दिवसाचा प्रसंग आहे. या 4 दिवसाच्या प्रसंगामध्ये द्रौपदी पर्णकुटीच्या बाहेर झोपत होती. वनवासात पांडव कसे राहत होते हे महाभारतातल्या 8 श्लोकात पहा. 8 श्लोकात. येन वनाय निर्जनम तरुयाम शाखा पल्लवानि वास्तु पुरुषाणाय नकुलानां सहदेवश्यं येन पार्था युधिष्ठिरेषु पाञ्चालयं सुकन्यानां येन पांचाली भयो संगयो. तशा वनात द्रौपदी सांभाळणं किती नाविन्य असेल कल्पना करा. रात्रंदिवस 4 बाजूनं मधात द्रौपदी. पण दर महिन्याच्या 4 दिवसाचा काल बिकट यायचा. भीमाचं डोकं पर्णकुटीच्या दाराच्या थोडं बाहेर आणि पर्णकुटीच्या एका बाजूला द्रौपदी झोपायची. 4 दिवसाचा काल. सकाळी सगळे उठले की गंगेला स्नानाला जायचे. येता येता कधी पाणी पिण्यासाठी भरून आणायचे, तिथपर्यंत ठीक आहे. पण 4 दिवसाच्या कालात द्रौपदीला गंगेवर जाता येत नव्हतं. कारण भारतीय संस्कृतीची प्रणाली आहे. लोक कितपत मानतील, काय मानायचं, हे कितपत खरं आहे हे महाभारत सांगते. एखाद्याला पटत नसेल तर महाभारत काय गिरगावकरनं लिहिलं नाही, ज्यानं लिहिलंय त्याची सोय पाय. ते काय आमच्या बापाची जहागिरी नाही. महाभारत व्यासांचं काव्य आहे, मी सांगत नाही. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पाहावे पुराणी. पुराण बघ बाबा, काय मी थोडं बघ करायला लागलो. महाभारत सांगते. मग या 4 दिवसाच्या कालामध्ये द्रौपदीला गंगेवर जाता येत नाही. मग आंघोळ करायची कशी. पतीनं जर पाणी आणून द्यावा यती भ्रतारे वचम सेव्यायाम अधो पापांबय व्याप्ती. पतीकडनं काम घेतल्याचं पाप लागतंय. म्हणून त्यांनी पाणी आणू द्यायचं नाही. आणू द्यायचं नाही म्हणजे ते आणीतच नव्हते होते. आणि ते हीच पाणी भरत होती, हीच पाणी भरत होती. मग कोण पाणी आणतंय, कोण आणत असेल पाणी, याचा एक दुसरा एक पुरावा आहे.
एका ठिकाणी असा पुरावा ऐकला, काही वेळ कुंती हस्तिनापुरात होती, पांडवच गेले फक्त, मधात द्रौपदी प्राप्त झाली. आणि काही असा उल्लेख आहे कुंती सुद्धा सोबत होती. याच्यासाठी शोधा, महाभारतातल्या रुचा शोधा, मग लक्षात येईल तुम्हाला. शोधा रुचा. ऐकायचं नाही, सांगणारे सगळे वाचूनच सांगतेत का याच्यावर पुढा महत्वाचा प्रश्न आहे. जे सांगतेत का ते सगळे वाचूनच सांगतेत का, हे बी मोठा प्रश्न आहे ना. त्या ठिकाणी बरं का. आणि मग अशा प्रकारे, आणि आता काय सांगू बरं का, आम्हाला हान काय सांगू तू, आम्ही ऐकायला बसलो ना, आम्हाला विचारितोय काय सांगू तू मग. आणि काय बोलायचं बरं का, 2-4 शिव्या दी. आणि मग तो दुर्योधन उघडात चालला बरं का. त्याला त्याचं शरीर नखापासून शेंडीपासून वज्राचं करायचं होतं बरं का. आणि काय मग सुदामा माळी नावाचा एक माळी भेटला बरं का. त्याच्या घरी पित्र होते बरं का, आणि पित्रासाठी केळीचे पानं घेऊन जात होता बरं का. आणि मग त्या माळ्याने सांगितलं, कमराला केळीचे पानं गुंडाळा बरं का. आणि मग तितकाच दुर्योधन हाडामासाचा राहिला. वाचून सांग जाय रे, माणसं मरतील. पुष्पादिनी भय व्याप्त सुदायंकाल सुदा बवजायन्ते जन्नुर्जंगायत भावाना यतं सूत्र भय नैव स्थिता ऋतुजन्याना सकल सुदा सूत्रमही भय जायन्ते गर्भानायति अनुष्टुपा भय छंद परा भय व्याप्त जने पुष्पादिनी भय माल्यादिनी पुष्पादिनी भय माल्यादिनी जन्नुर्जंगास्ततेवचा जन्नुर्जंगास्ततेवचा कृतुन्वयतति व्याप्त सुदाना कृतुन्वयतति व्याप्त सुदाना अनुष्टुपा भय जायन्ते अनुष्टुपा भय जायन्ते मृत्तिर भयतति व्याप्त सुदाना जन्नुर्भयतति संगजता नाभि भयतति व्याप्त सुदा नाभि भयतति व्याप्त सुदा गर्भं भयतति आच्छादन गर्भं भयतति आच्छादन. पुढे म्हणू का, नैवम गांजा कसम लिखितम नैवम गांजा कसम लिखित. याला बी वाजविलं. मोराचे पंख हातात घ्यायचे लक्ष्मी मातेनं, आणि मोराचे पंख हातात घेऊन भगवान झोपल्याच्या नंतर वृष्णीर भयतति व्याल सुदाना दृष्टिभवचति जायन्ते आपांपति निरभवाना चक्षर हेतायनो भवा. असा सुपरिमळ करायचा. आणि मग आईसाहेब झोपायच्या, आणि आईसाहेब झोपल्यावर हे उठायचं आणि द्रौपदीच्या उशाला पाण्याची माठ भरून ठेवायचं. सकाळी ती आंघोळ करायची. एके दिवशी कुंतीने विचारलं, धर्मानं विचार केला, भीमानं विचार केला, नकुलानं विचार केला, सहदेवानं विचार केला, अर्जुनानं विचार केला. ही हिरवी गंगेला स्नानाला जाती, पण 4 दिवस ही घरी आंघोळ करते. आम्ही 5 भाऊ देत नाहीत, सासू देत नाहीत, मग हिला पाणी कोण देतंय. म्हणून नाचे मागे मागे. एके दिवशी भीमानं पल्ल्यावर घेतलं, द्रौपदी तुला 4 दिवस आंघोळीला पाणी कोण देते. तिने सांगितलं, मालक कितीतरी वर्ष झाला आपण वनवासात आहे, पण 4 दिवसाच्या काळात मी झोपले असताना झोपीतच माझ्या उशाला कोणीतरी पाण्याचे माठ भरून ठेवते. ते माठ सुद्धा कोण्या कुंभाराकडे तयार केलेला होता ते दुसऱ्या कीर्तनात सांगेल. त्या कुंभाराचं नाव सुद्धा विशिष्ट प्रकारचा कुंभार. पुराणामध्ये 14 कुंभार विशिष्ट आहेत, प्रसिद्ध कुंभार आहेत पुराणामध्ये. त्याच्यापैकी माझ्या वारकरी संप्रदायात गोरोबा काका नावाचे कुंभार फार विशिष्ट फार विशिष्ट फार विशिष्ट. आणि द्रौपदीला पाणी आणून देण्यासाठी मातीचं गाडगं ज्या कुंभारानं घडलं ते द्वापार युगातला कुंभार. त्याचं नाव घरी गेल्यावर बघा, हां लक्षात घ्या. पान पुराणात 5वीच्या पोराला मोबाईलचं बटन दाबल्यावर त्या कुंभाराचं नाव सापडल, पण ते त्याच्यात घातलेला पाहिजे कुंभार. विठाला विठाला विठाला. आपल्या मोबाईल मध्ये दुसरंच घातलंय, त्याच्यामुळे ते कुठून गवसन ते नाही गवसायचं आपल्याला. 14 पैकी एक जगाचा कुंभार आहे. कुलाल हाडाचा बाप चाढाचा अखंड मडके घडी तोरे. तो सत्य लोकाचा मालक ब्रह्मदेव, तो एक विधाता आहे. हे 3.5 हाताचे घर तयार करणारा कुंभार. चला पुढे. मालक 4 दिवसाच्या काळात माझ्या उशाला 2 गाडगे भरून ठेवतो, कोण ठेवतो पत्ता नाही. भीमानं सांगितलं, द्रौपदी हे वाक्य जर परत हस्तिनापुरात गेल्यावर जर आपल्या विरोधकाला कळालं तर ते काय म्हणतील, आमचं नाक कापल्याची स्थिती आहे, याचा आम्हाला पुरावा पाहिजे. जी मालक.
झाडाच्या अडंगी गेली, डोळे भरून आले आणि जगाच्या मालकाला विनंती केली, दादा, माझ्या 4 दिवसाच्या कालावधी मला गंगेला जाता येत नाही रे, पण देवा काय तुझी माझ्यावर कृपा असेल, कोण माझ्यावर दया करते, या वनामध्ये कोण माझ्यावर दया करतं मला कळत नाही रे, माझ्या उशाला 2 गाडगे भरून ठेवते, कोण ठेवते? देवानं समोर प्रगट झाले आणि सांगितलं, द्रौपदी तुझ्या उशाला भरून ठेवते, तुझं काम होते, बस झालं. नाही देवा, एका मालकाच्या अंतःकरणात संशय, त्याचं नाव भीम आहे. त्यांनी मला जबाब देऊन विचारलं, कोण ठेवते, कोण ठेवते? उत्तर काय देऊ? देवानं सांगितलं, द्रौपदी ठेवत असेल कोणी? नाही देवा, तुला विनंती आहे, तुला विनंती आहे, तुला माझी शपथ आहे. देवा, तुझ्या कृपेने या वनवासात एवढं आमच्यावर छत्र आहे रे, मागे पुढे उभा राहायचं सांभाळीत, इतकी आमच्यावर तुझी दया आहे रे. पण देवा, घरामध्ये जर ग्रहकल झाला, ग्रहछिद्र झालं तर प्रपंचातल्या लोकांना तोंड देता येत नाही रे. देवा, तुला माझी शपथ आहे, पाणी कोण ठेवते? कडकडाटून मिठी मारली. ताई, हे सगळेजण स्नान करते, 4 दिवस तुला बिना आंघोळीचं कसं ठेवू? माझी शेजारती झाल्याच्या नंतर मी रात्री 1 वाजता येतो आणि तुझ्या उशाला पाणी भरून ठेवतो. म्हणून नाचे मागे मागे, संतांच्या माग नाचायला आहे. ते भक्तीचं टोक सद्गुरू भगवान बाबांनी, ते सद्गुरू वामन भाऊंचं भक्तीचं टोक, आणि या भक्तीचं टोक यांचं उदयाला आले. म्हणून यांच्या पुण्यप्रसंगाला, आठवणीच्या सोहळ्याला आपण हजारोच्या संख्येनं उपस्थित लावतो. ही आपली ताकद नाही, आपल्याला पंढरपुरातलं सांगते, तिथं जा. कोणाच्या भक्तीचं टोक आहे माहिती आहे? त्यांच्या भक्तीचं टोक. तुमच्या आमच्या मुलाच्या लग्नात आग्रहानं पत्रिका द्यावा लागतात. हातवरी करा, इथल्या किती लोकांना पत्रिका आहेत सप्त्याच्या, तरी पण आपण जमतो का नाही? का जमतोय? कारण यांनी देवावर केलेलं भक्तीचं टोक आहे, यांनी केलेलं नामस्मरणाचं टोक आहे. आणि त्या नामस्मरणाच्या स्थितीमुळे तुम्हा आम्हा सर्वांच्या प्राणात जो आत्माराम आहे, तो आत्माराम जागा होतो. चला महाराजांच्या सोहळ्याला. ही विटेवरचा मालक आपल्याला जागरूक करतोय. किती टोक आहे महाराज. हजारो कोटीची प्रॉपर्टी बापानं पोरासाठी कमवा, तरी त्याचं पटकट्ट त्याचे पित्र घालीत नाही. ही आपली परिस्थिती आहे, ही आपली परिस्थिती, आपली परिस्थिती. आणि एखादं घालीतच असतं तर आम्हाला विचारतं, मा बाप कोण दिशी मेला? म्हणजे जमीन तू खाला सुंबळ्या आणि आमचा पिना पाडी तू हे, तू हा बाप कोण दिशी मेला आम्ही लिहून तो. हे आपल्या परिस्थिती आहेत, आपल्या परिस्थिती आहे. पण महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात या लोकांचे उत्सव चालतात. त्याचं कारण काय? यांनी जीवनभर जगाच्या मालकाची सेवा केली, भजन केले. तुमच्या माझ्यासारख्या जनावरासारख्या कुठेही मोकाट फिरणाऱ्या माणसांना रस्त्यावर आणून त्यांना मार्ग दाखवला, सन्मार्ग दाखवला, दयेचा मार्ग दाखवला, ज्ञातीचा मार्ग दाखविला. आणि हे मार्ग दाखवून परोपकारामध्ये जीवन काटलेले, हे परोपकाराचं टोक जगाच्या मालकावर ते बोध झालाय. म्हणून महाराष्ट्रभर ज्यांच्या नावाचा जयघोष केला जातो, याचाच अर्थ जगाच्या मालकावर यांचं ऋण आहे. तो संती केला ऋणी. सद्गुरू भगवान बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात, सद्गुरू वामन भाऊंच्या चरणी साष्टांग प्रणिपात.
अधिष्ठान दैवत मारुतीराय, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, सेना महाराज, अष्टादश संत रयतीचे राजा छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याही चरणी या परिसरातले यती, योगी, जपी, तपी, संन्यासी, महात्मे, साधक, वारकरी, सर्व या परिसरातल्या सर्व वारकऱ्यांना प्रणाम. उपस्थित सर्व श्रोत्यांना, मृदंगाचार्य, गुणीजन मंडळी सर्वांना साष्टांग प्रणिपात. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, तनपुरे महाराज अधिकारी, सर्वदी महाराज मंडळी सर्वांना प्रणाम करतो. साऊंड सिस्टीम आमचे सोमनाथ भाऊ फार सुंदर देतात. भगवंत तुमचंही कल्याण करो. आदरणीय बळजाम महाराजांनी मोठ्या आग्रहाने या ठिकाणी आमंत्रित केलं, त्यांना सुद्धा प्रणाम करतोय. आणि तुम्हा सर्वांना पुन्हा 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 प्रणाम. बरीच नुसता निरोप कळाल्याबरोबर करमाडून प्रभू तात्या असतील, जे श्रीराम भाऊ असतील, बरेच पुन्हा ते समोरचे काका आदी करून सगळी जी काही खूप परिसरातली पंचक्रोशीतली वाटानं सुद्धा मला माणसं बळीराम दादा भेटत होते. पाहिल्याबरोबर म्हणायचे, महाराज चाललेत रे. आपण येत होतो तनपुरे बाबा, काही माथाऱ्यात चलत होत्या, आत्ताच तर महाराज चाललेत आणि बाया 1.5 किलोमीटरवर होत्या. कल्पना करा, 2 मिनिटात महाराज इथं पोचला असेल. पण अशा थंडीमध्ये कानाला अंगावर अशा शाली कांबळी घेऊन बायका येत होत्या. किती प्रेम, किती प्रेम. सर्व त्या मायमावल्यांना सुद्धा प्रणाम प्रणाम. एकच मागतो तुम्हाला, माझा पाय लवकर नीट व्हावा इतकाच आशीर्वाद द्या. बाकी सगळं चांगलं आहे. पैशाचा माहिती पाऊस आहे. मला कापूस 530 क्विंटल झाला आहे. पैसे नका देऊ. नाही म्हणजे पाकिट द्या म्हणा. हो पण हो कापूस जा. तुरी बी लय मोठ्या. आपलं खळं लवकर झालं नाही का रे? परभणी जिल्ह्यात तुरीचं खळं मग लवकर झालं. हो मग म्हणजे रानातली तूर मला येत असते का तूर? हो जय फक्त आशीर्वाद. म्हणजे कसं उभं राहून कीर्तन असा असा जो माझ्या ज्ञानोबा आहे तो कवरायचा असा उल्हास येतो. इथं नाचता येतं ना, एखाद्याच्या लग्नात नाचलं लोक म्हणते गबाळ्या नाचायला. इथं मजा असते असं आतमध्ये नाचून नाचू नाचू कीर्तनाची अंगी. तशी गोष्ट असं होईल नीट देवाच्या कृपेने. काय ताण नाही, होत राहत असते, चलत राहते. भोग तर जगाच्या मालकाला चुकला नाही. आपलं काही एखाद्या जन्मातलं पाप असेल त्याच्यामुळे तंगड गुतून पडले, काय ताण नाही. हो तरी देवान मला कालच्या 4 फेब्रुवारीला वापस केलं, मागच्या 19 मधल्या. हो देव म्हणला ये मला एमड्या ते जरा रगिलो आणि बोलते त्याला वापस कर. हो डॉक्टरनं सांगितलं होतं ते मेलं म्हणून. हो पण नंतर पुन्हा जिता झालो. कसं काय झालो काय माहीत. मग नंतर मला जालन्याला हुशे साहेबांनी खूप माझ्यावर उपचार केले. उपकार आहेत त्या माणसाची. येता येता आम्ही तिथूनही आलोत. हुशे साहेबांनी खूप माझ्यावर, मला वाटतं तात्या तुम्ही आलते भेटायला बरीच महाराज मंडळी. म्हणून बळीराम दादा सर्व श्रोत्यांना पुनश्च प्रणाम करतो. काय पक्वाद वाजलं, काय 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 हो देवानं असा माणूस पुढच्या जन्मात भेटा. पण मी माणूस आणि तुम्ही बाई म्हातारा. फक्त हो मी नाही बाई होणार रे बाबा. आपण गळ्यात शपथ मी नाही बाई होणार. चांगले माणसाची जोड लागली पाहिजे. हो ना मस्त छान. पण वाक्य नीट लक्षात ठेवा, मी बॉच. गोड पकवत गोड. खरंच खरंच भगवंताची कृपा असते. कोणाला काही येत असेल, काही वाजित, कोणी ढोलकी वाजित, कोणी रेले डबकं वाजित, काय काय त्याच्या कला आहे. आता कोणी काही, कोणी तुंतून वाजवायले, कोणी काय वाजवायले. पण माणूस पकवाद माझ्या ज्ञानोबा आहे तुको भरायचं. धन्यवाद. गाडेकर महाराज असतील, गावातले आमचे सोपान महाराज असतील आदरणीय, आमचे कृष्णा महाराज असतील, कराड महाराज असतील, नितीन महाराज, शिवाजी महाराज. करा कॉफ्या पटपट. राधेश्याम महाराज, अतुल महाराज, संजय महाराज. हो पुन्हा यास महाराज. सांगा ना